एक मोठी महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते। प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे। तनपुरे 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार। तनपुरेंना अहिल्यानगरच्या जागेवरून उमेदवारी जाहीर होणार आहे। तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करण्याच्या तयारीत आहेत। राहुरी पोटनिवडणुकीवेळी अक्षय कर्डिल यांच्या उमेदवारीवेळी तनपुरेंनी माघार घेतलेली होती आणि आता त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे। अधिकची माहिती प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, विक्रांत, मागील काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये येतील अशी चर्चा होती। अर्थात त्याचं कारण हे होतं की त्यांना विधान परिषदेत पाठवलं जाणार असा त्यांना शब्द दिला होता। आपण जर बघितलं असेल तर राहुरी पोटनिवडणुकीवेळी प्राजक्त तनपुरे लढण्यास इच्छुक होते। आता रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि त्या जागी अक्षय कर्डिल जे आहेत ते निवडून आले। या बदल्यात प्राजक्त तनपुरेंना काय मिळणार होतं तर त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा शब्द जो आहे तो भाजप पक्ष नेतृत्वाने दिला होता आणि तशाच पद्धतीने लवकरच आपण जर बघितलं असेल तर विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवार जे आहेत ते जाहीर केले जाणार आहेत आणि यामध्ये अहिल्यानगर मधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते तसा शब्द त्यांना देखील दिला आणि याचमुळे त्यांचा आता पक्ष प्रवेश देखील निश्चित केला गेला आहे। त्या 30 मे रोजी त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचं आपल्याला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं आहे। आपण पाहिलं असेल तर मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते भाजपमध्ये येत आहेत त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांचा हा पक्ष प्रवेश महत्वपूर्ण मानला जातोय। जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत आणि आपण पाहिलं असेल तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्राजक्त तनपुरे मंत्री देखील राहिलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला हा धक्का मानला जातोय। धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।